ऐका ना, नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा पहिला नवस नेमका कोणी केला होता हे तुम्हाला माहितीये का? आज लाखो लोक लालबागच्या राजाकडे नवस करतात, पण या राजाला केलेला पहिला नवस एका मूर्तीच्या दर्शनासाठी नव्हता, तर लोकांची रोजीरोटी वाचवण्यासाठी होता. हो, गोष्ट आहे 1932 सालची, जेव्हा लालबागच्या पेरूचाळ परिसरात मासळीचा बाजार होता. या बाजारामुळे कोळी बांधव, मच्छीमार आणि अनेक स्थानिक व्यापाऱ्यांचा संसार चालायचा. पण अचानक हा बाजार बंद पडला आणि बाजार बंद झाला म्हणजे फक्त दुकानं बंद झाली नाहीत, तर अनेक कुटुंबांच्या घरातला चुलीचा प्रश्न निर्माण झाला. मग या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाकडे नवस केला की बाप्पा, आमचा बाजार पुन्हा सुरू होऊ दे, आमच्या व्यवसायासाठी जागा मिळू दे, आमच्या घरची रोजीरोटी पुन्हा सुरू होऊ दे. आणि आता इथूनच गोष्ट सुरू होते. त्यांचा हा नवस चक्क पूर्ण झाला. बाजारासाठी जागा मिळाली आणि हा व्यवसाय पुन्हा उभा राहण्याचा मार्ग मोकळा झाला. मग 1934 साली त्या नवसाची आठवण आणि कृतज्ञता म्हणून तिथे गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. हाच गणपती पुढे बनला मुंबईचा प्रसिद्ध लालबागचा राजा. आणि त्यानंतर लोकांमध्ये श्रद्धा निर्माण झाली. राजाकडे नवस केला तर राजा नवसाला पावतोच, म्हणून आजही हजारो लाखो भक्त आपली इच्छा घेऊन लालबागच्या राजाच्या चरणी येतात. पण लक्षात ठेवा, लालबागच्या राजाच्या नवसाची ही परंपरा सुरू झाली ती श्रीमंतीतून नाही, तर ती सुरू झाली होती सामान्य कोळी बांधव, मच्छीमार आणि व्यापाऱ्यांच्या अडचणीतून. एका बाजारासाठी केलेला नवस, त्या नवसाची पूर्ण झालेली इच्छा आणि त्यातून उभा राहिलेला नवसाला पावणारा लालबागचा राजा. आणि ही होती लालबागच्या राजाची पहिल्या नवसाची गोष्ट. तुम्हाला माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की लिहा. गणपती बाप्पा मोरया.